नरसवदानींना श्रीपादांचा उपदेश. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण? आपण मजेत आहात ना? आपण मजेतच असाल, स्वस्थ असाल व मस्त असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करीत आहे. श्रोते हो, मी आज आपणास एक कथा सांगणार आहे. आपणास कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती. चला तर मग श्रोते हो, आपण कथा जाणून घेऊयात. नरसावदानींनी श्रीपादांना प्रश्न केला, तू कोण आहेस? देवता, यक्ष की मांत्रिक? श्रीपाद म्हणाले, मीच. पंचभूतात्मक सृष्टीची आद्यशक्ती पण मीच. पशुपक्षादी प्राणीमात्रात मातृस्वरूपात पितृस्वरूपात असलेला पण मीच. समस्त सृष्टीचे गुरुस्वरूप पण मीच. नरसावदानी विचारतात, तर तू दत्तप्रभूंचा अवतार आहेस काय? श्रीपाद म्हणतात, निसंदिग्धपणे मीच दत्त आहे. शरीरधारी लोकांसाठी मी शरीर धारण केले असले तरी एरवी मी निर्गुण व निराकार आहे. पण तुला आकारही नाही व गुणही नाही, असेच ना? श्रीपाद म्हणतात, आकार नसणे हाही एक आकारच व गुण नसणे हाही एक गुणच. आकार निराकार, सगुण निर्गुण यांचा आधार तोही मीच. यांच्या अतीत असलेला तो पण मीच. नरसावदानी विचारतात, सर्वच तू आहेस, तर मग जीव सुखदुःख का भोगतो? तुमच्यात तू व मी आहे, पण तुझ्यातला तू जीव आहेस, तुझ्यातला मी परमात्मा आहे. जोपर्यंत तुझ्यात कर्तृत्व भावना आहे तोपर्यंत तुझ्यातला तू माझ्याजवळ येऊ शकत नाही. तू जसा जसा मी जवळ जाशील तेव्हा तुझी जबाबदारी कमी होईल. माझ्याजवळ आलास तर तू द्वंद्वातून बाहेर पडशील व सुखी आणि संपन्न होशील. नरसावदानी विचारतात, जीवात्मा व परमात्मा वेगवेगळे आहेत असे काही लोक म्हणतात, तर काही जीवात्मा परमात्म्याच्या फार जवळचा संबंध आहे असे समजतात. जीवच देव आहे असे काही मानतात. यातील खरे काय? श्रीपाद प्रभू म्हणतात, तू वेगळा मी वेगळा असे मानल्याने नुकसान होत नाही. सर्वत्र माझ्या अनुग्रहामुळे होत आहे. तू केवळ निमित्त मात्र आहे हे जाणल्याने तू आनंद स्थितीत राहू शकतो. मोहाचा क्षय म्हणजेच मोक्ष. म्हणून द्वैत स्थितीत देखील तुला मोक्ष सिद्धी लाभू शकते. अहंकार नष्ट झाला की श्रेय मिळते. माझ्यातली सर्व शक्ती तुझ्याकडून अभिव्यक्त होत असते. अहंकार नष्ट झाल्यास मोहाचा क्षय होतो. अशा अद्वैत स्थितीत जीवाला आनंद लाभतो. नरसावदानी प्रश्न विचारतात, अवधूत स्थितीत काही तेच ब्राह्मण असतात असे सांगतात. मग तू अवधूत आहेस का? नाही, मी अवधूत नाही. मीच ब्रह्म आणि मीच सर्वस्व. हीच माझी स्थिती. नरसावदानी विचारतात, पण मला या सूक्ष्म भेदातील रहस्य का कळत नाही? श्रीपाद सांगतात, समस्त प्रापंचिक बंधातून सुटून अवधूत माझ्यात विलीन होतो व ब्रह्मानंद स्थितीत अनुभवित असतो. भाजलेले बी अंकुरित होत नाही. ब्रह्मज्ञान मिळून स्वतःच ब्रह्म झाल्यावर पुन्हा जन्म घेणे कसे शक्य आहे? श्रीपाद म्हणतात, भाजलेल्या बीला अंकुरित न होणे हा सृष्टीचा नियम आहे. पण भाजलेल्या बियांना अंकुरित करणे हे त्या सृष्टीकर्त्याचे सामर्थ्य आहे. खरे तर माझे अवतरण म्हणजे या सिद्धांताचे स्पष्टीकरण आहे. श्री दत्तप्रभू श्रीपादा विवरण करून सांगा. भूत भविष्य वर्तमान व सृष्टी स्थिती लय या अवस्था त्रयाच्या अतीत असल्याने माझ्या वडिलांचे नाव अत्री झाले.
सृष्टीतील कुठल्याही जीवमात्रामध्ये पदार्थाबद्दल लेशमात्र असूया नसल्यामुळे आई अनुसया नावाने प्रख्यात झाली. परमज्योती परमेश्वराच्या दर्शनासाठी अत्री मुनींनी घोर तपश्चर्या केली. अनुसया मातेने मात्र परमज्योतीने व्याप्त असलेल्या प्रत्येक गोष्टीवर प्रेम करण्यासाठी, त्यांच्यावर कृपामृताची वृष्टी करण्यासाठी तप केले. कर्मसूत्रानुसार प्रत्येक जीवाला सुखदुःख भोगायचेच लागते, पण जीवाचे पाप कमी व्हावे व पुण्य वाढावे असा सत्संकल्प करून अनुसया माता प्रार्थना करायच्या. त्यांनी त्यांच्या तपोबलाने लोखंडाचे चणे खाण्यायोग्य बनवले. खनिज पदार्थ म्हणजे निद्रास्थितीतील चैतन्य होय. वृक्ष वल्लरित ऋण हे अर्धनिद्रा स्थितीतील चैतन्य, तर जीवजंतू हे पूर्ण चैतन्य स्थिती होय. या सर्वातून उत्क्रांती होत मानव जन्म मिळतो. म्हणून माणसाने विवेकी, ज्ञानी व वैराग्यवंत होऊन निद्रा स्थितीतील या चैतन्य शक्तीला जागृत करून मोक्ष मिळवावा. जागृत चैतन्य शक्तीच्या म्हणजेच परमज्योती परमेश्वराच्या अनुग्रहामुळे प्रकृती नियम बदलता येतात, हे अनुसया मातेने सिद्ध केले. ब्रह्मा, विष्णू, महेश या देवत्वातील जागृत चैतन्य शक्ती त्यांनी निद्रावस्थेत बदलून या शक्तीला त्यांनी बालरूप दिले. ब्रह्माणी, लक्ष्मी व पार्वती या 3 देवींची शक्ती एकरूप होऊन अनगा देवीच्या रूपात साकारली. त्यांनी दत्तात्रेय रूप घेऊन अनगा देवीच्या अर्धांगिनी म्हणून स्वीकार केला. या श्रीपाद अवतारात माझ्या वामभागात अनगा देवी व उजव्या भागात दत्तात्रेय असलेले अर्धनारीश्वर रूप धारण केलेले आहे. अशा महान सृष्टी संकल्पानुसार सृजन केलेल्या प्रभूला आवश्यकतेनुसार सृष्टी नियम बदलण्याचे सामर्थ्य असते, हे तू जाण. नरसावधानी विचारतात, श्रीपादा, सृष्टी धर्मात बदल करणारा तू माझे दारिद्र्य नाहीसे करू शकत नाही का? श्रीपाद म्हणतात, नक्की करू शकतो, पण ते पुढच्या जन्मी भोगावे लागेल. पुढच्या जन्मातही काही फळं हे दारिद्र्य भोगावेच लागते. अहो, शाकभाजी ही क्षुल्लक गोष्टी, पण त्यात तुला किती मोह. माझे आई वडील आजोबा कुणालाच कधी काही मागत नाहीत, पण मला ती खावीशी वाटली. लहान बाळ मी, अशी किती भाजी तुमची खाणार होतो. भाजी मागताच तू दिली असती तर तुझे चांगले झाले असते. ती वेळ आता टळून गेली आहे. तुझ्या मनातील मालिन्य नाहीसे करण्यास हा जन्म पुरणार नाही. प्रत्येक माणसाला त्याच्या पुण्याईमुळे दीर्घायुष्य, ऐश्वर्य, सौंदर्य, प्रसिद्धी वगैरे मिळत असते. पापामुळे अल्पायुष्य, दारिद्र्य, कुरूपता व कुख्याती वगैरे प्राप्त होत असते. तुझ्या पुण्यभागातील जास्त भाग घेऊन आयुष्य दिले. पुण्यभाग बराच खर्च झाला, पापभाग बराच शेष आहे, त्यामुळे दारिद्र्य तुला भोगावेच लागेल. श्रीपादांचे भक्तांना अभय. श्रीपाद नरसावधानींना म्हणाले, नगण्य किमतीत मिळणारी साधी भाजी देखील तू मला दिली नाहीस. मला जेवू घातले असते तर लाख ब्राह्मणांना जेवायला घातल्याचे पुण्य तुला मिळाले असते. फार मोठा भाग्ययोग तू गमावलास. धर्म अधर्माबद्दल चर्चा झाली असता शास्त्राचा आधार जरूर घ्यावा, पण शास्त्रात सांगितलेले आचरण योग्य की अयोग्य असे झाल्यास निर्मळ अंतःकरणाने असलेल्या माणसांचा, विचारवंतांचा निर्णयच शास्त्रशुद्ध मानला जातो. त्यांचे वाक्य वेदप्रमाणित व धर्मसम्मत ठरते. हिंसा करणे हे पाप शास्त्र झाले, पण श्रीकृष्णाच्या साक्षीने झालेले कौरव पांडवांचे युद्ध हे धर्मयुद्ध मानले जाते व ती युद्धभूमी धर्मक्षेत्र ठरते. यज्ञ हे पुण्यफळ देणारे, परंतु दक्षाने यज्ञात परमात्म्यस्वरूप शिवाला आमंत्रण न दिल्यामुळे केवढा विध्वंस झाला. दक्षाचे डोके कापले गेले, त्याला बकऱ्याचे शीर लावावे लागले. रोग्याला पथ्यप्रकोप झाला की वैद्य निंबू आवळा असा उपचार करतात.
शरीरातील अवयव खराब झाला की तो कापूनच काढावा लागतो. मीही असाच देवता अंश व राक्षस अंश दोन्हीही माझ्यात आहेत. पण माझ्या अंतर्मनात जीवांविषयी प्रेमच पाझरत असते. तुमच्या शुभाशुभ कर्माप्रमाणे माझे वर्तन असते. संपूर्ण शरणागती पत्करलेल्या भक्तांना मात्र मी कधीही अंतर देत नाही. ऋषींचे कुळ व नद्यांचे मूळ कधीच शोधू नये. तुझे मन शाकप्रेमातच लीन झाले आहे. ब्रह्म ही बाजारात मिळणारी वस्तू आहे का? या जन्मी ब्राह्मण म्हणून जन्मलेल्या पुढच्या जन्मी चांडाळ म्हणून जन्मू शकतो. ब्रह्मज्ञान हे देशकाल कुलगोत्र यांच्या अतीत असलेले रहस्य आहे. ब्रह्मासंबंधी विचार करताना मी ब्राह्मण असतो. भक्तांच्या योगक्षेमाचा विचार करताना मी क्षत्रिय असतो व जीवांच्या पापपुण्य कर्माप्रमाणे त्याचे फळ मिळत असते. भक्तांचे कष्ट माझ्या शरीरात आकर्षित करून त्यांना सुखशांती देऊन मी सेवाधर्माने वागतो, तेव्हा मी शूद्र असतो. जीवांचे पापक्षालन करताना मी धोबी होतो. मेलेल्या जीवांचे दहन करून त्यांना उत्तम जन्म देतो, तेव्हा मी डोंब ठरतो. आता तू मला सांग, मी कुठल्या कुळातला? श्री तात्पर्य. श्री नरसावधानी आजोबा हे श्रीपादांच्या नात्यातीलच, परंतु एकदा श्रीपाद प्रभू लहान असताना त्यांचे आजोबा बापनार्यलू श्रीपादांना घेऊन नरसावधानींकडे गेले असता श्रीपादांनी नरसावधानींना नमस्कार केल्याने त्यांची पाठीवर रुळणारी लांबलचक शिखा, जिचा त्यांना खूपच गर्व होता, ती आपोआप गळून पडली. म्हणून श्रीपादांनी ठरविले की आता त्यांना राजगिऱ्याची भाजी मागायची नाही. ते बापनार्यलूंना म्हणजे त्यांच्या आजोबांना घेऊन परत घरी गेले. पण परत भाजी त्यांनी कधीच मागितली नाही. परंतु त्यांचे भयंकर परिणाम नरसावधानींना भोगावे लागले. श्रोते हो, तुम्हाला माझी कथा कशी वाटली ते लाईक व सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जरूर सांगा. श्रोते हो, माझ्या कथा ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये.